मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला। हृदयविकाराच्या झटक्याने या तरुणाचा मृत्यू झाला। मात्र आता या तरुणाच्या कुटुंबियांना काही सामाजिक संघटनांनी भेट देत एक आर्थिक मदत केली आहे। आज तुम्ही त्या कुटुंबाची भेट घेताय, काय परिस्थिती आहे कुटुंबाची, काय मदत केली तुम्ही? ह्या कुटुंबाची फार परिस्थिती म्हणजे वाईट आहे, मी शब्दात सांगू शकत नाही। पण या राज्याचे माजी मंत्री आमदार तानाजी सावंत साहेब यांच्या भरूणच उद्योग समूहामार्फत 3 लाख रुपयाची आम्ही मदत या कुटुंबाला देण्यासाठी आलेलो। आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जे मराठा आरक्षण दरम्यान 89 कुटुंब शहीद झालेत। या कुटुंबाला आमदार तानाजी सावंत साहेब यांच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक कुटुंबाला आधार म्हणून त्यांनी सांगितलं की हे मराठा समाजातलं एक कुटुंब हे माझं आहे, मी कुटुंबाचा एक सदस्य म्हणून, एक या कुटुंबाचा भाऊ म्हणून या कुटुंबाला फुलाची पाकळी म्हणून आमदार तानाजी सावंत साहेब या कुटुंबाच्या मागं उभा राहिलेले आहेत आणि मदत केलेली आहे। आणि या कुटुंबांच्या अनेक कुटुंबांना त्यांनी दत्तक घेतलेलं आहे। मग मुलांच्या शिक्षणाचं असेल किंवा मुली दत्तक घेतलेले सर्व शिक्षण असेल, हे जे काय अडचण येईल या कुटुंबाला किंवा माझ्या मराठा समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला काय अडचण आली तर आमदार तानाजी सावंत साहेब खंबीरपणे उभा राहत आहेत। आणि तानाजी सावंत साहेबांना माझे विशेषतः साम टीव्हीच्या मी जाहीर आभार व्यक्त करतो की त्यांनी या टीव्हीच्या माध्यमातून विजय गोगरे पाटील या बांधवाचे शहीद झालेली बातमी प्रसारित केली। आणि आमदार तानाजी सावंत साहेब यांनी पहिल्या तात्काळ मला फोन करून बोलवून घेतलं की या कुटुंबाच्या मागं मी खंबीरपणे उभा राहणार आहे, या कुटुंबाला तुम्ही जाऊन तात्काळ मदत करावी, म्हणून या कुटुंबाला आम्ही मदत देण्यासाठी आलेलो आहे। एक मराठा तुम्ही बीड जिल्ह्यात किती लोकांच्या आत्महत्या झाल्यात, एकूण किती आत्महत्या झाल्यात राज्यभरामध्ये? हे बघा, या आता मुंबई आंदोलनादरम्यान 4 आत्महत्या झालेल्या आहेत आणि बीड जिल्ह्यामधील 3 आत्महत्या झाल्या। 3ही कुटुंबांना मी तिथं मदत देऊन आलेलो आहे। आणि आज लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर तालुक्यात या गावी येऊन या कुटुंबाला मदत केलेली आहे। अहो, फार विचित्र परिस्थिती आहे मराठा समाजातील। अहो, जो ग्रॅज्युएशन पूर्ण होऊन बीड जिल्ह्यातील युवकांनी फक्त मुंबईला आंदोलनात जायला पैसे नसल्यामुळं विषप्राशन करून आत्महत्या केलेली आहे की माझ्या बांधवांना मराठा आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून। अहो, महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची तरणी बांड पोरांच्या आत्महत्या झालेल्या आहेत। तुम्ही विचार करा, ज्यांना राजकारण करायचंय तुम्ही राजकारण कुशाण करा, पण आमची आज तरणी भांड पोरं चाललेले आहेत। ह्याचं कुठंतरी भान ठेवा। स्वतः टकले आहेत, स्वतः ओरिजिनल केससुद्धा नाही आहेत आणि या टकल्यांना सांगतो मी, नकली केस घालून फिरणाऱ्यांनो ह्यांच्यापासून मराठवाड्यातील लोकांनी सावध व्हा। हे भामटे स्वतःच्या स्वार्थासाठी समाजामध्ये वाद लावून ह्यांची पुळी भाजण्यासाठी मराठवाड्यात फिरत आहेत। अहो, पश्चिम महाराष्ट्रात ह्यांची लायकी दाखवलेली आहे। विधानसभा लढली, 287 मतं पडली। कालची लोकसभा लढली, 4037 मतं मिळाली। अहो, अनेक मराठ्यांच्या पुढऱ्यांचे पाय चाटलेले त्यांनी माझ्या समोर। साम टीव्हीच्या माध्यमातून तुम्हाला मी विनंती करतो, त्याला घ्या ना समोर, आमच्या समोरासमोर डिबेटला घ्या। त्याचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही। मराठवाड्यातील सर्व 18 पगड जातीतील लोकांना माझी हात जोडून विनंती आहे, या भामट्यांपासून सावध व्हा। आपल्यामध्ये दुरी निर्माण करून घेऊ नका। आपला हे समाजामधले जे जातीभेद करून यांच्या स्वार्थासाठी हे करत आहेत। आपण गावगाड्यातील सगळे 18 पगड जातीचे लोक एक आहे आणि एकीचा सलोखा राहिला पाहिजे। आणि हे भामटे कुठंतरी येऊन अहमदपूरमध्ये येत असतील, अनेक समाजाला उचकवले असतील। हे काही परळीतील परळीच्या लोकांची सुपारी घेऊन हे महाराष्ट्रामध्ये दूषित वातावरण करण्याचं काम करत आहे। माझी विनंती आहे, या टकल्यापासून सावध राहा। संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, लातूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।